तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. तेव्हा समर्थन, आता विरोध. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा त्रिभाषा अहवाल स्वीकारला. त्यात 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे केले पाहिजे असं स्पष्ट लिहिलं होतं. म्हणजेच ज्यांनी हिंदी सक्ती कायदा म्हणून स्वीकारली, आज त्यांचं मराठी प्रेम जागं झालंय. तेही कधी तर हिंदी सक्तीची नसून ती फक्त संस्कृत, हिंदी, बंगाली, पंजाबी, पाली, मागधी इत्यादी पर्यायांपैकी एक आहे हे स्पष्ट असताना मग प्रश्न हा आहे की उद्धवजींचं मराठी प्रेम हिंदी सक्ती स्वीकारताना कुठे गेलेलं? आदू बाळाची त्रिभाषा सूत्राबाबतची सकारात्मक भूमिका एकदम कशी बदलली? याचं उत्तर एकच आहे, येणारी महापालिका निवडणूक.